जे तुम्हाला इग्नोर करतात त्यांना उत्तर देण्याचे आणि धडा शिकवण्याचे 8 प्रभावी उपाय. आपल्या आयुष्यात बऱ्याचशा गोष्टी यावर अवलंबून असतात की समोरचा माणूस आपल्याकडे कोणत्या नजरेने पाहतो. आजच्या जगात लोक तुमची मेहनत पाहत नाही, तुमची चांगली नियत पाहत नाहीत, तुमचं मन किती स्वच्छ आहे तेही पाहत नाहीत. लोक फक्त एवढंच पाहतात की तुम्ही त्यांच्या किती कामाचे आहात. आणि ज्या दिवशी त्यांना वाटतं की आता तुमच्याकडून काही उपयोग नाही, त्या दिवसापासून ते तुम्हाला इग्नोर करायला लागतात. आपल्याला कोणी विचारत नाही, इग्नोर करतं तेव्हा खूप वाईट वाटतं. आपण समोर असतो पण आपली किंमत कोणालाच कळत नाही. आपण बोलतो पण ते ऐकून न ऐकल्यासारखं केलं जातं. आपण कॉल करतो पण फोन कट होतो. आपण मेसेज करतो पण समोरचा ऑनलाईन असूनही उत्तर देत नाही. अशा वेळी माणूस स्वतःलाच प्रश्न विचारतो, माझी काही किंमत आहे का? मी फक्त टाईमपास आहे का? आणि इथून माणूस आतून तुटायला लागतो. पण लक्षात ठेवा, दोष तुमच्यात नाही. तुमचा दोष फक्त इतकाच आहे की तुम्ही चुकीच्या लोकांकडून स्वतःला किंमत देण्याची अपेक्षा ठेवत असता. चला तर आता पाहूया असे 8 उपाय ज्यांनी तुम्ही शांतपणे पण ठामपणे अशा इग्नोर करणाऱ्या लोकांना उत्तर देऊ शकता. 1. पहिली गोष्ट लक्षात ठेवा की जे आपल्याला इग्नोर करतात त्यांच्या जास्त मागे लागू नका. जेव्हा कोणी तुम्हाला इग्नोर करत असतं तेव्हा मनोमन आपल्याला वेदना तर खूप होते. शेवटी आपण माणूस आहोत, वाईट तर वाटणारच. या लोकांना जवळ करण्याचा प्रयत्न करणे फायद्याचे नाही. जास्त कॉल करणे, सतत मेसेज पाठवणे किंवा समजावून सांगण्याचा प्रयत्न करणे हे अजिबात करू नका. यामुळे तुमची किंमत अजून कमी होते. लोक तुमच्या असण्याला विशेष असं मानत नाहीत आणि तुमची किंमत कमी करतात. म्हणून सर्वप्रथम स्वतःला समजून सांगा की या लोकांपुढे जास्त झुकणे तुम्हाला नुकसान पोचवते. ते तुम्हाला कमी समजतात याचा अर्थ असा नाही की तुम्ही कमी आहात. ती तर समोरच्याची मानसिकता आहे. त्यांना तुमच्याबद्दल फारशी काळजी नसते. आणि हे लक्षात ठेवून तुम्ही स्वतःच्या लिमिट ठरवा. स्वतःवर प्रेम करा आणि स्वतःला वेळ द्या. मागे मागे करणं म्हणजे स्वतःचा सन्मान कमी करणं. जर समोरचा माणूस तुमच्या प्रयत्नांना प्रतिसाद देत नसेल तर आपले लक्ष दुसऱ्या गोष्टीकडे वळवा. स्वतःवर काम करा. आपले करिअर, शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य सुधारा. आपण इतरांना बदलू शकत नाही पण स्वतःला तर सुधारू शकतो. जेव्हा तुम्ही आपली किंमत जाणता तेव्हा कोणाच्याही दुर्लक्षाने तुम्हाला फरक पडत नाही. इग्नोर होणे म्हणजे तुमच्या आयुष्याचा शेवट नाही, उलट हा एक धडा आहे ज्यातून तुम्ही स्वतःची ताकद ओळखू शकता. स्वतःसाठी निर्णय घ्या आणि कोणासाठीही स्वतःला कमी समजू नका. 2. जशी वागणूक तसंच उत्तर द्यायला शिका. समोरचा माणूस जर तुमच्या मेसेजला उत्तर देत नसेल किंवा तुम्हाला किंमत देत नसेल तर तुम्हीही त्याच पद्धतीने वागा. हे सूड घेणं नाही तर स्वतःची इज्जत ठेवण्याचा मार्ग आहे. ज्या प्रकारे तुम्हाला वागणूक दिली जाते तसंच तुम्ही त्यांना परत द्या. उदाहरणार्थ, जर एखाद्या मित्राने तुमच्या कॉलचा किंवा मेसेजचा प्रतिसाद दिला नाही तर तुम्हीही लगेच उत्तर देणं बंद करा. जर कोणी तुमची उपस्थिती गांभीर्याने घेत नसेल तर अशा ठिकाणी मुळीच जाऊ नका. लोक सहज जे उपलब्ध असतं त्याला किंमत देत नाही, पण जे कमी मिळतं त्याला अधिक महत्त्व देतात. स्वतःच्या मर्यादा जपा आणि कोणालाही तुमच्यावर वर्चस्व मिळवू देऊ नका. या मार्गाने तुम्ही स्वतःला मानसिकदृष्ट्या मजबूत कराल. लोक तुम्हाला तुमच्या योग्यतेनुसार वागवू लागतील. ही पद्धत खूप साधी आहे पण प्रभावी आहे. यामुळे तुम्ही स्वतःला इतरांच्या आस्थेवर अवलंबून ठेवत नाही, स्वतःसाठी निर्णय घेणे शिकता. ही पद्धत तुमचं मनोबल वाढवते आणि लोक तुमची कदर करायला लागतात. इग्नोर करणाऱ्यांना धडा देण्याचा हा उत्तम मार्ग आहे. 3. जिथे तुमच्या असण्या नसण्याने फरक पडत नाही. जिथे बोलावलं नाही, जिथे तुम्हाला मान मिळत नाही तिथे जाऊ नका. जर आपण सतत एखाद्या ठिकाणी कारण नसताना उपस्थित राहत असू तर लोकांना असं वाटू शकतं की हा बिनकामाचा माणूस आहे. यामुळे लोक तुम्हाला हलक्यात घेतात किंवा इग्नोर करतात. त्यांच्यासमोर आपली उपस्थिती सतत दाखवत राहण्याची काहीच गरज नाही. सतत समोर राहून मी उपलब्धच आहे, कधीही सांगा, कोणत्याही वेळी सांगा असं प्रदर्शन करून तुम्ही त्यांना तुमच्या महत्त्वाची जाणीव करून देत नाही. उलट ते तुमची किंमत कमी समजतात. काही काळासाठी लोकांपासून दूर राहणे, शांत राहणे आणि स्वतःकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. समोरच्याला तुमच्या अनुपस्थितीची जाणीव वाटू द्या. तुमची खूप जास्त गरज वाटू द्या. त्यांना गरज असेल तर येऊ द्या की तुमच्याकडे मदत मागायला. आधीच पुढे पुढे करण्याची काहीच गरज नाही.
आपली किंमत वाढली की तुम्ही मानसिकदृष्ट्या देखील शांत होता आणि स्वतःच्या विकासाकडे लक्ष देऊ लागता. स्वतःची जागा जपणे शिका. ही पद्धत तुमच्या आत्मविश्वासाला वाढवते. 4. उगाच एखाद्या टोळीत सामील होण्याचा प्रयत्न करणे, मजबुरीने वागणे सोडा. सहनशीलता आणि शांततेचा मार्ग स्वीकारा. इग्नोर होणे वेदनादायक असते, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्यासाठी इच्छा नसताना एखादा ग्रुप जॉईन करावा. मग त्यांच्याशी जुळवून घेताना आपलं मन मारून ते सांगतील ते ऐकत राहावं आणि आपली शांतता हरवावी. शांत राहा, पण ही शांतता तुमच्या मजबुरीमुळे नसावी, तर स्वाभिमानातून असावी. कोणी नाही किंमत देत, इग्नोर करत आहे ना, करू द्या. थोडे पेशन्स ठेवा, सहनशील बना, स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष द्या. तुमचं काम मेहनत करून चांगलं करा. इतकं चांगलं करा की इग्नोर करणारे स्वतःहून तुमच्याकडे खेचून आले पाहिजेत. पण हे करताना शांत राहून करा. शांत राहणे म्हणजे कमजोरी नाही, उलट ती तुमची ताकद आहे. यामुळे लोक तुमच्या प्रतिक्रियांचा अंदाज बांधू शकत नाही. ही शांतता इतरांना तुमच्या शक्तीची आठवण करून देते. तुम्ही कोणाच्या प्रभावाखाली जात नाही, तर स्वतःच्या निर्णयावर चालता. स्वतःशी प्रामाणिक राहा. ही पद्धत तुमच्या मानसिक स्वास्थ्यासाठी आवश्यक आहे. स्वतःच्या भावनांना नियंत्रित करायला शिकून घ्या. लोक तुमच्या बदलांवर लक्ष ठेवून असतात. या पद्धतीने तुम्ही स्वतःचा आत्मविश्वास वाढवता. 5. सर्वच ठिकाणी संयम ठेवा. संयम म्हणजे वेदना जाणवत असतानाही स्वतःची इज्जत जपणे. तुम्हाला दुःख होईल, खूप होईल, पण संयम ही तुमच्या आत्मविश्वासाची कसोटी आहे. संयम ठेवल्याने तुम्ही स्वतःच्या मनाला नियंत्रित करता. हा अनुभव तुम्हाला मानसिकदृष्ट्या मजबूत करतो. जी लोक संयम ठेवतात त्यांना उशिरा का होईना यश नक्की मिळतं. 2 दिवस अंतर ठेवलं, 3 दिवस सहन केलं आणि 4थ्या दिवशी स्वतःहून त्यांना मेसेज केला, हा संयम मुळीच नाही. उलट हा चुकीचा मार्ग आहे. संयम ठेवल्याने समोरच्या लोकांवर तुमचा प्रभाव वाढतो. संयमामुळे तुम्ही इम्पल्सिव्ह निर्णय घेत नाही. लोकांना समजतं की तुम्हाला सहज हलवता येणार नाही. संयम ही शक्ती तुमच्या व्यक्तिमत्वाचा भाग बनते. यातून तुम्हाला स्वतःसाठी निर्णय घेण्याची क्षमता मिळते. संयम ठेवणे ही खरी ताकद आहे. ही पद्धत तुमच्यातला आत्मविश्वास आणि स्वाभिमान दोन्ही वाढवते. 6. स्वतःवर काम करा. इग्नोरिंगच्या काळात स्वतःवर काम करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपले कौशल्य वाढवा, करिअरवर लक्ष द्या, शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य सुधारवा. स्वतःवर लक्ष केंद्रित केल्यास समोरच्या लोकांचे वर्तन तुमच्यावर परिणाम करत नाही. जी लोक आज तुम्हाला हलक्यात घेत आहेत ते उद्या तुमच्या प्रगतीकडे बघून थक्क होतील. स्वतःवर काम करताना तुम्ही आपली स्वतःची किंमत ओळखता. स्वतःसाठी निर्णय घेण्याची ताकद वाढते. इतरांच्या कृतीवर, वागण्यावर तुमची ऊर्जा वाया जात नाही. तुम्ही स्वतःच्या यशावर लक्ष केंद्रित करता. स्वतःची गुणवत्ता वाढवणे तुम्हाला मानसिकदृष्ट्या मजबूत करते. स्वतःवर काम करताना तुम्हाला आत्मविश्वास आणि समाधान मिळतं. हेच खरं यश आहे, जे कोणालाही आपल्याला इग्नोर करूनही कमी करू शकत नाही. 7. कमी शब्दात ठाम उत्तर द्या. जी लोक तुम्हाला विचारतात, आजकाल बोलत नाहीस किंवा इतका का बदललास, त्यांना भलं मोठं भाषण देण्याऐवजी थोडक्यात उत्तर द्या. मी बदललेलो नाही, फक्त वेळ कमी आहे रे. परत जर विचारलं कुठल्या कामात, तर सांगा वेळ आल्यावर कळेल. या लहान आणि ठाम उत्तराने समोरच्या लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. तुम्ही काहीतरी कॉन्क्रीट करीत आहेत हे पाहून लोक तुमच्या व्यक्तिमत्वाचा आदर करतात. कमी शब्दात उत्तर देणे हल्लीच्या जीवनात स्मार्टनेस समजला जातो. 8. इग्नोर करणाऱ्यांना आयुष्यातला शिक्षक समजा. मित्रांनो, जी लोक तुम्हाला इग्नोर करतात ते तुमचे शत्रू नाहीत, तर तुमचे शिक्षक आहेत. ते तुम्हाला शिकवतात की तुम्ही स्वतःची किंमत कशी वाढवली पाहिजे. ती लोक तुमच्याशी वाईट वागतात म्हणून तर तुमचा आत्मसन्मान दुखावला जातो आणि त्यानंतर तुम्ही ठरवता की काहीतरी करून दाखवलंच पाहिजे. तुमच्यातला अंगार फुलवण्याचं काम ही लोक करतात. त्यांच्यामुळे तुम्ही स्वतःची ताकद जाणून घेता. ही लोक धडा शिकवून तुमच्यातील मूल्यांची वृद्धी करतात, जे तुमच्या आत्मविश्वासासाठी आणि स्वाभिमानासाठी खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक अनुभव तुमच्यासाठी शिकवण आहे. समोरच्या लोकांच्या वर्तनामुळे सुरुवातीला तुम्हाला कमीपणा वाटत असेल, पण नंतर यामुळे तुम्ही मजबूत होता. मित्रांनो, कोणी आपल्याला इग्नोर केलं, दुर्लक्षित केलं की आपण आतून दुखावतो, पण त्यातून शिकण्यासारखं खूप काही असतं. जीवनात प्रत्येक अनुभव आपल्याला मजबूत बनवतो आणि इग्नोर केलं जाणं हा अनुभव तुम्हाला स्वतःची कदर कशी करावी हे शिकवतो. जो असं वागतो त्याच्या जास्त मागे न जाणे,
त्याने बोलावले नाही तर त्याच्याकडे न जाणे, संयम राखणे, स्वतःवर काम करणे आणि ठाम उत्तर देणे या सर्व पद्धती तुम्हाला मानसिकदृष्ट्या घडवतात आणि तुमचा आत्मविश्वास वाढवतात. जी लोक तुम्हाला हलक्यात घेतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे तुम्ही स्वतःसाठी लिमिट ठरवत आहात. तुम्ही स्वतःच्या शक्तीची जाणीव ठेवा आणि तुमच्या क्षमतांवर लक्ष केंद्रित करा. लक्षात ठेवा, जी लोक आज तुमच्याकडे दुर्लक्ष करतात त्यांचे डोळे उद्या तुमच्या यशामुळे उघडतील आणि ते तुमची किंमत समजू लागतील. जीवनात तुमची खरी ताकद ही तुमच्या संयमात, शांततेत आणि स्वतःवर काम करण्याच्या क्षमतेत आहे. तुम्ही इतरांवर अवलंबून नाहीत. जी लोक तुम्हाला इग्नोर करतात त्यांचे वर्तन तुमच्या अपयशाचे कारण नाही, उलट ते तुमचे शिक्षक आहेत. त्यांनी तुम्हाला स्वतःची किंमत समजून घेण्याचा धडा दिला आहे. म्हणून स्वतःवर प्रेम करा, स्वतःसाठी ठाम राहा आणि तुमच्या कर्तृत्वाने तुमची ओळख स्वतः बनवा. तुमच्या मेहनतीला नक्कीच फळ मिळेल. मित्रांनो, दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो. तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जाऊ. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत. तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना. मित्रांनो, आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि ते पटलेही असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटूया नवीन विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.